हिची काहीशी पॅकिंग अशी असते, म्हणजे याच्यामध्ये गवत एक का होईना पण रत्नागिरीचा हापूस मला आता खायला मिळतोय. याचा काहीचा कलर तुम्हाला असा दिसेल आणि ना रिपीट आपला मोस्टली आपल्याकडे येतात 4-4 दिवसांनी नवीन स्टॉक येतो आपल्याकडे. ओके, तर रत्नागिरीचा हापूस म्हणजे बाहेरून थोडासा लालसर मिळणार की खाली होलसेल मध्ये पण नक्की मिळेल. ओके, त्याचा रेट थोडा वेगळा असेल, थोडा वेगळा. ओके, पासून स्टार्टिंग. आणि हे किती ग्रॅमचं असेल? हे आपल्याकडे 220 ते 230 च्या मध्ये. ओके, आपल्याकडे सगळ्यात मोठा फळ ओके, तो म्हणजे 260 आणि प्युअर ऑर्गॅनिक आहे. हा, अजिबात त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे नाही. नाही. आपली बाग आहे. हा, ओके, म्हणजे नमस्कार मंडळी, तुमची गरज माझी नजर म्हणजेच करंद एक्सप्लोरर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत करतो. आज खूप चविष्ट आणि मस्त अशी व्हिडिओ घेऊन आलो असेल. समोर बघताय ना, मस्त असे हापूस आंबे माझ्या समोर आहेत. आणि हे कुठचे आहेत तर रत्नागिरीचा अस्सल हापूस आंबा. तो ही 100% ऑर्गॅनिक, अजिबात त्याच्यामध्ये केमिकल किंवा पावडर यूज करून पिकवलेला नाही आहे. डायरेक्ट बागेतून पिकून मुंबईला इथे आला आणि स्वतःची बाग असल्यामुळे मस्तच तुमचं चविष्ट असं खाणं होणार आहे. तर आज मी कुठे आलोय तर मी चेंबूरला आलोय. चेंबूरला तुम्हाला सह्याद्री ग्राउंडच्या अगदीच लेफ्ट साईडला यांचं शॉप आहे. आणि चेंबूरमध्ये तुम्हाला 10 नंबर बिल्डिंग मध्ये यायचं आणि इथे हे मस्त असं कलेक्शन लागलंय, त्यातलं आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. ह्यांची प्राइस रेंज काय ती बघायची आहे. आणि हा अस्सल रत्नागिरीचा हापूस आहे, यामध्ये काहीच मिळावट केलेली नाही. आता जशी मुंबईमध्ये देवगड आणि रत्नागिरीचा हापूस या नावाने भरपूर अशी भेसळ करून आंबे विकले जात आहेत, पण ते घरी नेल्यावरती आपण कापून बघितले की ते खराब निघतात. त्यापेक्षा ओरिजिनल ऑर्गॅनिक असे हापूस आंबे घेऊन जा, ते पण अगदी तुमच्या बजेटमध्ये असतील आणि ओरिजिनल असतील आणि चविष्ट सुद्धा असतील. आता हे आंबे ओळखायचे कसे, ह्यांची खासियत काय असते, ह्यांचे कलर, ह्यांच्या साली, यांचं सगळं आता आपण या व्हिडिओत बघायचं आहे. मग तुम्ही सुद्धा नक्की ओळखून तुमच्या घरी ओरिजिनल रत्नागिरीचा हापूस नेऊ शकता. यावर्षी कोकणात जाता आलं नाही, जाऊ आपण पुढे, पण अजून तरी जाता आलं नाही. त्यामुळे आता कोकणातला जो फळांचा राजा आणि कोकणाला आंब्याचं माहेरघर म्हटलं जातं, तर तेच आज आपण एक्सप्लोर करतोय. आता इथे स्टार्टिंग रेंज वगैरे काय काय सगळं बघू. ऍड्रेस, लोकेशन, कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन मध्ये आहे, एकदा चेक करा. कंटिन्यू स्क्रीनवरती एक नंबर आहे, त्या नंबरवरती कधीही कॉल करून तुम्ही यांची सर्व्हिस घेऊ शकता. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत या शॉपचे ओनर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? भूषण. ओके, तर आता आपल्यासोबत भूषण दादा आहेत आणि आता हे सगळं काय काय कलेक्शन आहे, त्याची प्राइस काय ते आता आपल्याला एक्सप्लेन करणार आहेत. तर आपल्याकडे असं ऐकलंय अस्सल रत्नागिरीचा हापूस मिळतो, ते खरं आहे का? हो, नक्की. ओके, तर हा डायरेक्ट बागेतून आलाय ना? हो. ओके, तर हा डायरेक्ट बागेतून आलेला अस्सल रत्नागिरीचा हापूस आहे. तर आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय? आपल्याकडे 800 रुपयाचा सगळ्यात पहिला फळ. ओके, 800 रुपयापासून स्टार्टिंग. आणि हे किती ग्रॅमचं असेल? हे आपल्याकडे 220 ते 230 च्या मध्ये. ओके, 220 ते 230 च्या मध्ये आपल्याकडे 800 रुपये डझन आहेत. हा, ओके, 220-230 मध्ये 800 रुपये डझन आहे. त्याच्यानंतर थोडं मोठं फळ असेल तर? आपल्याकडे सगळ्यात मोठा फळ ओके, तो म्हणजे 260 आणि 300 च्या मध्ये. ओके, 200 किती बोललात? 260. ओके, 260 टू 300 च्या मधलं फळ आहे. याच्यापेक्षा सुद्धा मोठं असू शकतं. येस. आणि याची रेंज किती असेल? त्याची 1000 रुपये रेंज. 1000 रुपये डझन. हा, ओके, आणि हे सगळ्यात मोठं फळ आहे, 1000 रुपये डझनला. आणि हा सगळ्यात मोठाच आहे ना? हा सगळ्यात आपला मीडियम फळ. ओके, हे मीडियम फळ. आणि मीडियमची प्राइस वेगळी आहे की सेम? मीडियमची 800 रुपये. ओके, मीडियम आणि थोडीशी स्मॉल 800 ला भेटेल, सगळ्यात मोठी तुम्हाला 1000 ला मिळेल. आता मला असं विचारायचं होतं की हा रत्नागिरीचा ओरिजिनल हापूस आहे, हा प्युअर ऑर्गॅनिक आहे? हा, अजिबात त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे नाही. नाही. आपली बाग आहे. हा, ओके, म्हणजे स्वतः डायरेक्ट बागेतून हे आंबे मुंबईला आले. तर याच्यामध्ये आपल्याला आंबा ओळखायचा झाला तर आपण कसा ओळखायचा? सगळ्यात पहिलं तर रत्नागिरीचा हापूस म्हणजे बाहेरून थोडासा लालसर आणि थोडा म्हणजे पिवळा असतो. देठाच्या साईडने हा, थोडासा लालसर लालसर असतो. आणि बाकीचं पूर्ण पिवळा कलरचा असतो. आणि आता पण एक कापून बघूया, म्हणजे नक्की कसा कलर असतो ते कळेल आपल्याला. ओके, आता कापल्यावरती मला खाऊसा वाटतोय की काय? ओके, तर सो याचा काहीचा कलर तुम्हाला असा दिसेल. आणि याची टेस्ट कशी असते? याची थोडी टेस्ट आपली गोडसर आणि थोडी टँगी फ्लेवर सर. ओके, टँगी फ्लेवर सारखी याची थोडीशी टेस्ट असते. आणि कलर बघा, आणि याची साल आय गेस थोडीशी जाड असते ना? थोडी जाड असते हा, याची. म्हणजे देवगड आंब्याची तुम्हाला पातळ मिळेल आणि आपल्या जी रत्नागिरीचा हापूस आहे ना, ती थोडी जाड साल आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर ओळखण्यात मिस्टेक केलीत ना तर सगळा तुमचा नक्कीच आंबा वेगळा निघेल. आणि जर आता हे जे आंबे आहेत ते आपण जर पेटी वाईज घेतले तर कशी असते पेटी? पेटी आपल्याला एक सेम पेटी आपल्याला 2 डझनची पेटी अवेलेबल आहे. ओके, 4 डझनाची पेटी अवेलेबल आहे. प्राइस डझन वाईजच असेल की डझन पेटीची थोडी आम्ही 100-200 रुपये कमी करून सांगतो. ओके, आणि जर आपण मीडियम फळ घेतला, समजा 2.5 डझन घेतला
तर 1 डझन आपल्याला 800 रुपयाला पडतो. तर 2.5 डझन घेतला तर आपल्याला 1600 रुपयाला पडेल, म्हणजे 6 आंबे एक्स्ट्रा पडतील. ओके, म्हणजे 6 आंबे तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत आणि पेटी वाईज पण तुम्ही घेऊ शकता. जास्तीत जास्त पेटी कितीची मिळेल आपल्याला? 4 डझनाची पेटी. 4 डझन. ओके, म्हणजे जास्तीत जास्त 4 डझनची पेटी मिळेल. आणि तिची रेंज काय असेल साधारण मीडियम आंब्यांची? मीडियम आंब्याची आपल्याला मीडियम आंबे 2 डझनची पेटी 1600 रुपयाला पडेल. ओके, आणि जर- मोठेवाले? मोठेवाले आपल्याला 2000ला पडतील. ओके, 2000ला 2 डझन. येस. ओके, म्हणजे हे पेटी वाईज रेट झाला. आणि जर आपल्याला बाहेर कुठे पाठवायचे झाले तर आपण ऑनलाईन पाठवतो? हो, आपण स्पीड पोस्टनी पाठवतो किंवा नॉर्मल पोस्टनी पाठवतो. डिपेंड डिलिव्हरी चार्जेसवर आपण पाठवतो. आणि ओके. आपण पूर्ण मुंबईमध्ये पण पाठवतो. आणि महाराष्ट्रामध्ये जर पाठवायचे झाले तर? महाराष्ट्रामध्ये तेच पोस्टाचे जे चार्जेस लागतील ते. ओके, तर मला आता इथे म्हणजे मध्यम असे पिकलेले आंबे दिसतात, काय काय पूर्ण पिकलेत. तर आपण पूर्ण पिकलेलेच ठेवते की थोडे कच्चे आंबे? आपण थोडे कच्चे पण ठेवतो आणि पूर्ण, कारण की आम्ही पहिले इथे कच्चेच आणतो. ओके. कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये येताना कच्चे नाही आणले तर ते खराब होऊ शकतात. खराब होऊन जातात. त्यामुळे आपण पहिले कच्चे, त्याच्यानंतर इथे येऊन ते पिकतात. ओके, आणि मग दर दिवशी जर संपला स्टॉक तर आपण पुन्हा रिपीट हो, आपला मोस्टली आपल्याकडे येतात 4-4 दिवसांनी नवीन स्टॉक येतो आपल्याकडे. ओके, म्हणजे 4-4 दिवसांनी आंबे इकडे चेंज होत राहतात, कारण की आंबे शिल्लकच राहत नसतील, कारण की यांची मागणी सध्या मार्केटमध्ये इतकी आहे. जर आपल्याला कोणी होलसेलमध्ये मागितले तर मिळणार की हो, खाली? होलसेलमध्ये पण नक्की मिळेल. ओके, त्याचा रेट थोडा वेगळा असेल? की थोडा same? वेगळा. ओके, म्हणजे होलसेलमध्ये पण तुम्हाला जर हवा असेल, नवीन काय ओपन बिझनेस करायचा असेल तर मिळून जातील. अदरवाईज कुठे हॉटेल वगैरे मध्ये लागले तर आपण हो, देतो? हॉटेलमध्ये पण आपण वेगळे आंबे देतो. सगळं. ओके, म्हणजे सगळीकडे तुम्हाला आंबे मिळून जाणार आहेत आणि अगदी स्वस्त मस्त अशा रेटमध्ये मिळणार आहेत. आणि आता ही पेटी कशी असेल, म्हणजे ह्याच्यामध्ये किती डझन असते? या पेटीमध्ये 2.5 डझन आहेत. ओके. 2. तर तुम्हाला ही 1600 रुपयाला भेटेल. ओके, ही 1600 रुपयाला मिळणार आहे. मस्त. आणि मस्त असं पॅकिंग पण व्यवस्थित. ह्याच्यामध्ये गवतची पॅकिंग वरती पूर्ण गवत असणार, त्याच्यावरती पेपर बरोबर, काय आंब्यांना नुकसान नाही होणार. त्याच्या ओके. हिशोबाने आम्ही पॅकिंग करून पाठवतो. जी कायची पॅकिंग अशी असते, म्हणजे याच्यामध्ये गवत प्लस कागद आणि त्याच्यावरती असे आंबे लावून मस्त अशी पॅक करून पेटी देणार आहेत. आणि आता सुद्धा इथे ना ते भांडू करून आलेत आंबे न्यायला, थोडे लांबून आलेत. आणि आता त्यांच्यामध्ये आपण व्हिडिओ चालू केले, पण आपल्याला व्हिडिओ कंटिन्यू करायचे. इथे एवढा फुल स्टॉक लावलेला दिसतो आंब्याचा. हे पूर्ण पॅक आहेत ना? हो, सगळे पॅक. हे सगळे ऑर्डरचे आहेत. ओके, सो हे सगळे डिस्पॅच करायचे बाकी आहेत हा. फक्त. हे सगळे ऑर्डरचे रेडी करून ठेवलेत. आता हे हळूहळू निघून जाणार आहे. सगळं पार्टी बघितलं ना, पूर्ण स्टॉक रेडी करून ठेवलेला आहे डिस्पॅचिंग करून. तो आता फक्त पार्सल करायचा आहे. आता जर आपण आंबा कुठे बाहेर पाठवायचा झाला तर त्याचं कुरिअर चार्ज कस्टमर करणार की आपण? त्याचा कुरिअर चार्ज कस्टमर करतो. मोस्टली आपण कसं करतो, जर माझ्याकडे त्या ठिकाणी 2 ऑर्डर असतील हा. तर आम्ही त्या अर्धे करून पडतो, जसं की कस्टमरला पण चांगलं पडतं आणि आम्हाला पण चांगलं पडतं त्याच्या हिशोबाने. ओके, म्हणजे एकाच ठिकाणाहून 2-3 ऑर्डर असतील तर त्या अशा डिवाइड होतात हा. चार्जेस मध्ये. हम्म. ओके, मस्त. आणि जर आपल्याला ऑर्डर करायची झाली तर आपण कशी करायची? आपण डायरेक्ट कॉल करून करू शकता. इंस्टाग्रामवर आपला पेज आहे, त्याच्यावर करू शकता. इन्स्टाचं पेज काय आपलं? हापूस अल्फान्सो मँगोज. ओके, आणि कॉन्टॅक्ट नंबर? कॉन्टॅक्ट नंबर आपल्या त्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये सगळं काही लिहून ठेवलंय, त्याच्या हिशोबाने तुम्ही पाठवू शकता. कॉल करू म्हणजे शकता. सगळी डिस्क्रिप्शन तुम्हाला बायो मध्ये मिळणार आहे. सोबतच आपल्या स्क्रीनवरती सुद्धा नंबर आहे, तिथे कॉल करू शकता. एकदा प्रॉपर ऍड्रेस सांगा ना. हा ऍड्रेस आपला टिळकनगर वेस्ट, हा. या इथे सह्याद्री ग्राउंडच्या एकदम समोर 10 ओके. नंबर बिल्डिंगच्या इथे. आणि आपल्या शॉपचं टायमिंग? शॉपचं टायमिंग आपलं सकाळी 10 ते रात्री 10. ओके, आणि क्लोज कधी असतं? क्लोज रात्री 10ला क्लोज होतं. हॉलिडे बंद शॉप पूर्ण? हॉलिडे बंद नसतोच, ओके. शॉप उघडत असतं. आता सीझन आहे तर शॉप कंटिन्यू उघड असतं. तर आता ही फूड मला खायला मिळेल का? हो, नक्की. ओके, तर आता मी खाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा चव सांगणार आहे कशी आहे ती. आणि आता इथले जर तुम्हाला आंबे घ्यायचे असतील तर नक्कीच या शॉपला संपर्क करा. इकडे मस्त असं बॅनर वगैरे लावलेलं आहे. अदरवाईज याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय. स्क्रीनशॉट काढा आणि कॉन्टॅक्ट करून लवकर व्हिजिट करा आणि भरपूर असे आंबे घ्या. थँक्यू. वेलकम. एक का होईना पण रत्नागिरीचा हापूस मला आता खायला मिळतोय. सध्या तरी कट केलाय मी आणि आता बघूया जी टेस्ट कशी आहे, कारण की ओरिजिनल आहे आणि 100% ऑर्गॅनिक आहे. जसं हे बोललेत ना त्याच्यापेक्षा पण 200% मस्त आणि अशी चविष्ट टेस्ट आहे या आंब्याची. सो नक्की व्हिजिट करा ह्या शॉपला आणि इथून मस्त असे गोड गोड रसाळ आंबे घेऊन जा. तुम्हाला जर होलसेलमध्ये हवे असतील तर ते सुद्धा यांच्याकडे मिळून जाणार आहेत. आणि जर तुम्हाला घरी खाण्यासाठी हवे असतील तर ते सुद्धा मिळतील. आणि आंब्याचं साठ, आंब्याची वडी आणि आमरससाठी एकदम उत्तम आणि बेस्ट आंबा आहे रत्नागिरीचा हापूस. आपली टॅगलाईनच आहे, सगळ्यांचा बापूस रत्नागिरीचा हापूस. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या आयडीला सोबतच चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा. ॲड्रेस, लोकेशन, कॉन्टॅक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, एकदा जाऊन चेक करा तिथे.
आणि ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडला तर असाच आपल्याला सपोर्ट करत राहा. आता सध्या हा आंबा समोर आहे त्याच्यामुळे काय बोलू असं सुचत नाही मला. तर मी हा आता आंबा खातो. तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय गाईज.